श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर मेष राशीच्या जातकांना ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मेष राशीच्या जातकांच्या कुंडलीत ग्रहस्थिती अत्यंत दुर्मिळ, आश्चर्यकारक आणि शक्तिशाली कलाटणी घेत आहे. तुमचा राशी स्वामी मंगळ, भाग्याचा कारक देव गुरु बृहस्पती आणि न्यायाची देवता शनी यांच्यात एकाच वेळी जुळून आलेल्या या महासंयोगामुळे गेल्या कित्येक महिन्यापासून किंवा वर्षापासून तुमच्या सोबतीला असणारा प्रचंड एकटेपणा, गुप्त चिंता आणि आतल्या आत होणारी भयानक घुसमट आता कायमची संपणार आहे. आजवर अनेकदा तुमचे मन समजून घेणारे, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे कोणीही नव्हते, ज्यामुळे तुम्ही स्वतःला पूर्णपणे हतबल आणि एकटं समजायला लागला होतात. परंतु आता हा काळ पूर्णपणे मागे पडत आहे. याच पहिल्या आठवड्यात ग्रहाच्या या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात अशा एका अत्यंत खास आणि गूढ व्यक्तीचा प्रवेश होणार आहे, जिचे नाव किंवा अस्तित्व समजतात तुमच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू येतील. ही व्यक्ती केवळ वरवरची सांत्वन करणारी ठरणार नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कठीण प्रसंगात, संघर्षात आणि संकटात तुमच्या पाठीशी भक्कम ढाल बनून उभी राहील. भूतकाळात नातेवाईक, मित्र किंवा अगदी जवळच्याच लोकांनी दिलेल्या विश्वासघाताची आणि अन्यायाचे जे खोल घाव तुमच्या मनावर झाले होते, ते सर्व घाव एका झटक्यात पुसून टाकण्याची विलक्षण ताकद या नव्या आणि पवित्र नात्यामध्ये असणार आहे. या नव्या व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या आयुष्यातील वर्षानुवर्षाचा कोरडेपणा आणि रिकामटेकडेपणा समूळ नष्ट होऊन तिथे एक नवा विश्वास, आपुलकी आणि प्रेमाचा खरा गोडवा निर्माण होईल. हा बदल केवळ एका माणसाच्या येण्यापुरता मर्यादित नसून तो तुमच्या एकूणच विचारसरणीला आणि जगण्याच्या दृष्टिकोनाला एक अगदी नवीन आणि सकारात्मक दिशा देईल. आजवर तुमच्या मनात भविष्याविषयी जी नाहक भीती, असुरक्षिततेची भावना आणि संकोच दाटला होता, तो सर्व नाश पावून तुमच्याच एका नव्या अफाट आत्मविश्वासाचा जन्म होईल आणि तुम्ही स्वतःला पुन्हा एकदा नव्याने जोमाने सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हाल. तर मेष राशीच्या जातकांनो, हा तर ग्रहाच्या या दुर्मिळ योगाचा केवळ पहिला टप्पा आहे. पण पहिल्याच आठवड्यात शनी आणि गुरुची महाशक्ती तुमच्या कर्मस्थानावर आणि भाग्यस्थानावर थेट आणि प्रभावी प्रभाव टाकणार आहे. आजवर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत वाईट आणि अन्यायाचा प्रकार सातत्याने घडत आला होता. कष्ट तुम्ही करायचे, दिवसरात्र एक करून घाम गाळायचा आणि कामाची सर्व डोकेदुखी व ताण तुम्ही सहन करायचा. पण जेव्हा त्या कष्टाचे कौतुक किंवा श्रेय मिळण्याची वेळ यायची, तेव्हा मात्र भलतीच हुशार आणि चालक माणसे पुढे येऊन तुमचे श्रेय अगदी सहज पळून न्यायची. इतकेच नाही, तर तुमच्या सरळ, प्रामाणिक आणि शांत स्वभावामुळे लोकांनी आजवर तुम्हाला कायम कमी लेखले, तुच्छ मानले किंवा तुमच्या पाठीमागे तुमच्या विरुद्ध भयानक कारस्थाने रचली. पण आता ऑगस्टच्या या पहिल्या आठवड्यात शनीच्या न्यायाची चक्रे फिरणार आहेत आणि तुमच्यावर आजवर झालेल्या प्रत्येक अन्यायाचा हिशोब अगदी चोख पूर्ण होणार आहे. या आठवड्यात अशी एक अचानक घटना किंवा थक्क करणारा प्रसंग घडेल, जिथे तुमचे काम, तुमची बुद्धी आणि तुमचे कौशल्य संपूर्ण जगासमोर अगदी उघडपणे सिद्ध होईल. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमच्या क्षमतेवर शंका घेतली होती, तेच लोक आता आश्चर्याने चकित होऊन तुमचे कौतुक करतील आणि तुमच्यासमोर नकळत मान झुकवतील. समाजात, कुटुंबात आणि तुमच्या नोकरी व्यवसायाच्या क्षेत्रात तुम्हाला एक सर्वोच्च मानसन्मान आणि वेगळीच ओळख प्राप्त होईल. यासोबतच तुमच्या राशीतील मंगळाचा शक्तिशाली प्रभाव तुमच्या पाठीमागे वाईट चिंतणाऱ्या, तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या आणि गुप्तपणे अडथळे आणणाऱ्या शत्रूचा असा दारुण पराभव करेल, ज्याची त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या विरुद्ध रचली गेलेली सर्व कारस्थाने एका क्षणात उघडे पडतील आणि तुमचे नुकसान करू पाहणारे लोक स्वतःच रचलेल्या जाळ्यात पुरते अडकतील. तर मेष राशीच्या जातकांनो, हा सन्मान आणि यश तर केवळ सुरुवात आहे. या पहिल्याच आठवड्यात तुमच्या कुंडलीतील धनस्थान आणि लाभस्थानावर ग्रहाचा अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा कुबेर योग तयार होत आहे. देवगुरु बृहस्पतीची अत्यंत पवित्र आणि शुभ दृष्टी थेट तुमच्या धनस्थानावर पडत असल्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून पैशाच्या बाबतीत तुम्ही जी प्रचंड चणचण, आर्थिक तंगी आणि मनावर आलेले मानसिक दडपण सहन करत होतात, ती सर्व संकटे एका झटक्यात दूर होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आतापर्यंत तुमच्या हातात पैसा टिकत नव्हता. आलेला पैसा अगदी डोळ्यासमोरून लगेच निघून जायचा किंवा
ऐन गरजेच्या वेळी पैशाची कोणतीही सोय होत नव्हती. परंतु या सर्व समस्यावर आता कायमचा पूर्णविराम लागणार आहे. ग्रहाच्या या अत्यंत शुभ आणि प्रभावी स्थितीमुळे तुमच्या आयुष्यात अचानक धनलाभाचे मोठे मार्ग अगदी सहज मोकळे होतील. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील, कुणी मित्र किंवा नातेवाईकांनी घेतलेले पैसे परत देण्यास टाळाटाळ केली असेल किंवा व्यवसायात एखादा मोठा सौदा रखडला असेल, तर या पहिल्याच आठवड्यात तो सर्व अडकलेला पैसा अतिशय वेगाने तुमच्या हातात परत येईल. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी रखडलेला पगार, थकबाकी किंवा प्रमोशनमुळे मिळणारी मोठी पगारवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या कामासाठी पैशा अभावी शेवटच्या क्षणी खुळबा होत होता, ती सर्व कामे आता पैशाच्या बळावर अगदी विनासायास आणि वेगाने पूर्ण होतील. डोक्यावर असलेला कर्जाचा डोंगर, हप्त्याची काळजी आणि पैशाच्या विवंचनेमुळे मनावर जे प्रचंड ओझे साचले होते, ते या आठवड्यात पूर्णपणे हलके होणार आहे. पैशाचा नवा आणि अखंड ओघ सुरू झाल्यामुळे तुम्हाला एक खूप मोठा मानसिक दिलासा मिळेल. कुटुंबातील वातावरण अगदी आनंदी बनेल आणि भविष्यातील मोठ्या योजना व गुंतवणुकीसाठी एक अत्यंत मजबूत पाया तयार होईल. तर मेष राशीच्या जातकानं या पहिल्याच आठवड्यात तुमच्या कुंडलीतील 8व्या आणि 12व्या भावातील सर्व जुने ग्रहदोष, शनीचा नकारात्मक प्रभाव आणि ग्रहाची अवकृपा पूर्णपणे संपुष्टात येत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या मनावर जे एक अनाकलनीय आणि भयानक भीतीचे सावट पसरले होते, माझे पुढे काय होणार? माझ्या कुटुंबाचे आणि माझ्या मुलांचे कसे चालणार? माझी स्वप्ने कधी पूर्ण होतील की नाही? असा नाहक काळजी आणि नकारात्मक विचारामुळे ज्या तुमच्या रात्रीच्या झोपा उडाल्या होत्या, त्या सर्व चिंतामधून या पहिल्याच आठवड्यात तुमची कायमची आणि पूर्ण मुक्तता होणार आहे. तुमची राशी स्वामी मंगळदेव बृहस्पतीसोबत उत्तम वेळ साधत असल्यामुळे तुमच्या शारीरिक आणि मानसिक ऊर्जेमध्ये अफाट वाढ होईल. गेल्या काही काळापासून सतत भासणारा थकवा, विनाकारण होणारी चिडचिड, अनामिक भीती आणि आरोग्याच्या किरकोळ तक्रारी आता पूर्णपणे गायब होऊन जातील. तुमच्या आत एक अशी प्रचंड सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह निर्माण होईल की समोर कितीही मोठी संकटे किंवा कठीण परिस्थिती आली तरी तुम्ही घाबरून जराही मागे हटणार नाही, तर अत्यंत निडरपणे आणि हुशारीने त्याला सामोरे जाल आणि त्यावर घवघवीत विजय मिळवाल. तर भूतकाळात लागलेल्या कडू आठवणी, अपयशाची बोचणारी भीती आणि मनातील सर्व संकोच पूर्णपणे धुतला जाऊन तुमच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळी धार प्राप्त होईल. तुमचे निर्णय घेण्याची क्षमता वेगाने वाढेल आणि संकटांना पाहून घाबरून जाण्याची जुनी सवय कायमची संपून जाईल. ही नवी मानसिक ताकद आणि अफाट आत्मविश्वास तुम्हाला तुमच्या आयुष्यातील कोणत्याही क्षेत्रात, मग ती नोकरी असो, व्यवसाय असो वा शिक्षण असो, यशाच्या अगदी सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्यासाठी अत्यंत निर्णायक आणि फायदेशीर ठरेल. तर मेष राशीच्या जातकांनो, शुक्र आणि गुरुच्या अतिशय अनुकूल आणि शुभ स्थितीमुळे आता तुमच्या कुटुंबात आणि वैयक्तिक आयुष्यात एक अद्भुत व सकारात्मक बदल पाहायला मिळणार आहे. भूतकाळात क्षुल्लक गैरसमजामुळे किंवा इतरांच्या चुकीच्या सांगण्यावरून जर तुमच्या घरातील सदस्यांशी, जोडीदारांशी किंवा जवळच्या नातेवाईकांशी संबंध बिघडले असतील, तर या आठवड्यात ते सर्व गैरसमज कायमचे दूर होऊन नात्यामध्ये पुन्हा एकदा प्रेमाचा, आपुलकीचा आणि आत्मविश्वासाचा गोडावा निर्माण होईल. जी नाती दुरावली होती किंवा तुटली होती ती पुन्हा नव्याने जुळून येण्याचे स्पष्ट आणि शुभ योग बनत आहेत. यासोबतच ग्रहाची ही नवी आणि शक्तिशाली ऊर्जा तुमच्या आयुष्यातील सर्व विषारी आणि मानसिक त्रास देणाऱ्या नात्याचा कायमचा नायनाट करेल. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्यासोबत होते किंवा तुम्हाला सातत्याने मानसिक वेदना व त्रास देत होते, ते सर्व लोक आता स्वतःहून तुमच्या आयुष्यातून दूर निघून जातील. यामुळे तुम्हाला मनापासून अत्यंत हलके, सुरक्षित आणि प्रसन्न वाटू लागेल. घरातील सर्व कौटुंबिक तणाव संपून मंगल कार्याचे आणि आनंदाचे एक मार्ग मोकळे होतील, ज्यामुळे संपूर्ण घरात उत्साही वातावरण राहील. आता सर्व दुर्मिळ योगाची प्रचंड ऊर्जा आणि शुभ फळे मिळवण्यासाठी या पहिल्याच आठवड्यात एक सोपा पण प्रभावी उपाय नक्की करा. सकाळी लवकर उठून अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तीळ टाका. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडून त्यांचे मनापासून आशीर्वाद घ्या आणि एखाद्या गरजू व्यक्तीला काळ्या वस्तू किंवा अन्नाचे दान करा. हा उपाय तुमचे भाग्य पूर्णपणे पालटून टाकेल. तर मेष राशीच्या जातकांनो,
या नवीन आणि यशस्वी प्रवासाची शुभ सुरुवात करण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आत्ताच पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने जय शनिदेव किंवा जय गुरुदेव नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.